राम मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं। आज दिवस पहिला पदयात्रेचा, बॅगा वगैरे आता आतमध्ये टाकतोय। अर्धा तास 15 मिनिटं बोलतोय। कोण आपण चौथ्या माणसाला फोन केलाय आपल्या, कुठं बोलू नको। चौथा माणूस आमचा नखरा करतो यायला आणि पाचवा माणूस स्पेशल आहे। पाचव्या माणसाबद्दल दोन शब्द लपवायचं, नंतर दाखवूया त्याला ना। चला ट्रॅव्हल बॅग त्याच्यात टाक ती छोटी वाली बॅग टाक ही। हा दुसरी झोपण्याची सुविधा आहे। आला बुलावा साईंचा, आला बुलावा बाबांचा, शिर्डीची वाट मी चालतोय रे। माझ्या मनातील मोर तुई तुई नाचून बोलतोय रे। माझ्या मनातील मोर तुई तुई। तर आपल्या वारीला सुरुवात होत आहे बाबांना नारळ वाढून। पुढचा प्रवास आपला सुखकर होण्यासाठी पण बाबाकडे प्रार्थना केलेली आहे आणि श्रीफळ ठेवलेला आहे आणि बाबा आपल्याकडून चांगलं योगदान घडवून आणतील। आपली वारी सुखकर होईल ही बाबांची चरणी प्रार्थना करतो। काय टायमिंग दाखव, टायमिंग त्याच्या स्टाईल मध्ये दाखव, चौथ्या माणसाच्या स्टाईल मध्ये दाखव। 3 वाजले 3 वाजले अजून आम्ही इथेच आहे, वाट बघतोय। पण हा चौथा माणूस आमचा अजून आलेला नाही आहे। 5 मिनिट झाले बरोबर इकडे। काय फिलिंग आहे तुझी? एवढा वेळ लागतो। एक्सप्रेशन माणूस राक्कल आहे, शिव्या खाणार आहे आता हा। किती वाजता फोन केला तुला? बोलला मी तयार आहे, सगळं आहे। हा बघा आला। काय परत बोला मला कुर्ता घालायचा आहे। पालखी कुठे गेली माहिती? हा कुर्ता घालायला तुला एवढा वेळ लागतो? फोन करून 45 मिनिटं झाली इकडे। मला तू काय झालं कधी सांगितलंय फोन करून? तेव्हा बोलतो हे करायचं फक्त कुर्ता घालून निघायचंय। हे पण बॅग पण टाकू दे। हा काय घ्यायचं ते हातात ठेव आणि बस। बॅगेत बॅग टाकू। हा मग तसं कसं टाकणार मी वेगळं? नादामध्ये आम्ही आमच्या काकीला विसरूनच गेलो। आम्हाला खास भेटायला बाय बोलायला आलेले आम्हाला। बोला काकी। काय नको काकीला असतात 100 रुपये देतो मला। हा गमच्या आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो। राम मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय नॅशनल पार्क जवळ। या भाऊने खूप लेट केला, पालखी आपली पुढे निघून गेली आहे। तर आता मी तुम्हाला दाखवतो आपला नवीन मेंबर। हा नाही नाईस गुरु हा पण आपल्यासोबत शिर्डीला येतोय। चालेल मित्रांनो, गरम तर खूप होत आहे। आता आम्ही येऊन इथे हॉटेलमध्ये थांबलो आहे, चाय नाश्ता करून पुढे जातो। पालखी पुढे निघून गेली आहे, लेट झाला आम्हाला खूप त्या महान चौथ्या माणसामुळे। खूप अति लेट झाला। आता मी संध्याकाळी ठाण्याला पोचणार, ठाण्याला पालखी भेटेल, मग तुम्हाला पालखी दाखवतो, दर्शन देतो पालखीचं। हॉटेल वेस्टर्न ना, ते माहिती होतं मला। हे बघा हाच आहे तो महान माणूस। 2 शब्द बोल, तुझ्यामुळे लेट झाला, कसं वाटतंय? एका ह्याच्यामुळे लेट झाला। कशामुळे? मामींमुळे लेट झाला मला। मामींमुळे। हा मामींमुळे। खरं बोल। मग खरंच मामींमुळे लेट। ऐकलं ना तुम्ही? सगळ्या तयारी करून हाच आहे तो चौथा माणूस, त्याच्यामुळेच आम्ही थांबलेलो। भाऊ आहेत माझे, थांबायला पाहिजे। आता इथे आम्ही चाय नाश्ता करतो आणि पुढे जातो। चलते गुरुला दाखवतो मग। गुरु बघा काय करतोय। गुरु बघा, गुरु झोप लागली तुला? गुरु झोपतोय। अंधार होत आलेला आहे पूर्ण आता। ट्रॅफिक खूप जाम आहे, डेंजरवाला ट्रॅफिक। पुण्यात ट्रॅफिक बद्दल 2 शब्द काय बोलतो? हे 2 शब्द इथे संपले बा झाला। काय बोलू नको तू। 4 बोलला बाई, नाही 2 नाही बोल। 2 शब्द 2च बोलायचं होतं तुला, 2 शब्द नव्हता बोलायचं होता। बोललो ना, आता किती बोललो? गुरु कुठे आहे? गुरु वरती बघ रे। गुरु बोलतो उचलून घ्या मला, उचलून घ्या। नाही तू चलेगा। चलो ठाण्याला पोचलो आहे। थोडाच लांब, स्पॉट किती लांब अजून? थोडा 5-10 मिनटं। डायरेक्ट आम्ही चालायला सुरुवात केली, पालखी सुटली
सुटली म्हणजे भेटलीच नाही. चौथ्या माणसाने खास करून लेट केला. चौथा माणूस तिकडे आहे महान. आम्ही त्याचा सत्कार पण केला आहे. काय फायदा नाही पण केला. आता लेट तर केला आहे ना. आता डायरेक्ट पालखीच्या इथे भेटूया आपण. गुरु बघा गुरु आपला चालतोय मग. गुरु आपला नॉनस्टॉप चालत आला आहे. थोड्या वेळ खांद्यावर पण चालला गुरु. पहिला स्पॉट आलेला आहे. थोडाच लांब आहे. फायनली हॉल्ट आलेला आहे. मागे दाखव हॉल्ट. बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये फायनली आम्ही पोचलो हॉल्टवरती. इथे भजन चालू आहे मस्त. मन प्रसन्न होईल असं. बघा अर्धे जण झोपले आहेत, अर्धे जण बसलेले आहेत, अर्धे जेवत आहेत. आता आम्ही जातो पालखीच्या पाया पडतो. पालखीचं दर्शन घेऊया. भजन बघा. पहिला त्या गुरु साहेबांना दाखव. पहिल्या दिवशीचा महाप्रसादाचा लाभ घेताना 2 शब्द. साईराम. सुरुवाती करते लोक. चालू राहा ना. मिरची खाऊन सुरुवात करतो. गुरुची सेवा चालू आहे. लय चाललाय. बॅगा वाटायचा कार्यक्रम चालू आहे. मग बॅगा आणला की आपला बिछाना टाकू आणि झोपूया. थकलेला साई सेवक. गुरु हे लोक आता बॅगा वगैरे घेऊन आले आहेत. मस्त बिछाना वगैरे टाकतो. गुरु बघतोय कधी बिछाना टाकतो आणि कधी आम्ही झोपतोय. गुरु असा पडतोय. इथे बिछाना टाकला आहे. सर्व झोपणार आहेत आता मस्तपैकी. साहिलची हालत बघा. साहिलचा चेहरा दाखव. तुझा चेहरा. विश्रांतीचा टाइम आहे. उद्या भेटूया सकाळी.